अखेर पालघरचा तरुण युरोपमधून परत आपल्या घरी परतणार आहे. त्याला आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी पालघरच्या मनसेचे तुलसी जोशी यांनी मोठे प्रयत्न केले असून अखेर मनसेला या कार्यात मोठे यश मिळालं आहे. उमेश धोडी हा तरुण आता परत विमानाने मायदेशी परतणार आहे. पालघर जिल्ह्यातील उमेश धोडी या तरुणाला नोकरीच्या आमिषाने युरोपमध्ये नेऊन त्याची फसवणूक करण्यात आली होती. उमेश किसन धोडी असे पीडित तरुणाचं नाव आहे. तो पालघर मधील बच्चू मिया चाळ येथे राहतो. माहितीनुसार वडोदरा येथील रफिक घाची या एजंटने त्याला युरोपमध्ये नेलं आणि त्याची फसवणूक केली. याबाबत त्याने पालघरच्या मनसेचे तुलसी जोशी यांना व्हॉट्सअप कॉल करून सर्व सांगितले आणि नंतर मदतीसाठी या तरुणाने 2 व्हिडिओच्या माध्यमातून त्याची व्यथा मांडत मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तर मनसेचे तुलसी जोशी यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना ही बातमी दिली. देशमुख यांनी आपली तत्परता दाखवत याबाबत वडोदरा येथील पोलिसांशी संपर्क साधला आणि नंतर या प्रकरणी ताबडतोब वडोदरा येथील एजंट रफिक घाची याला तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली आणि त्याच्या माध्यमातून आता हा तरुण पुन्हा आपल्या मायदेशी परतणार असल्याचं मनसेचे तुलसी जोशी यांनी फोनद्वारे आम्हाला याबाबत माहिती दिली आहे. असं अच्छा उद्या म्हणजे तो आहे उमेश धोडी उद्या म्हणजे बसणार आहे असं. उद्या ते दुबईचं काहीतरी तिकीट काढून देणार आणि मग उद्या बसेल ते. अच्छा म्हणजे तुमचे प्रयत्न यशस्वी ठरले असं. हो. तुम्ही म्हणजे खूप प्रयत्न केले ना, तुमच्या माध्यमातून हे सगळं म्हणजे पॉसिबल झालंय. हो ताई. हो म्हणजे तुम्ही आता तिथलं वडोदराचे जे कमिशनर त्याच्याशी बोलून आणि नंतर आता जे युरोपचे आहे युरोपमध्ये कसं काय त्याला मदत मिळाली म्हणजे? हा जो एजंट आहे ना आपला घाची हा बडोद्याचा आहे. हा आणि तिकडचे जे कमिशनर आहेत ते त्याची एबीसीडी शाळा घेतली असेल तिकडे. अच्छा असं. म्हणजे त्याची चौकशी कसून केली वाटतं. मग तो तिकडे पाठवलं तर कुठं कसा पाठवलं ते धागे दोरे सगळे निघाले असेल. असं म्हणून आपल्या मुलाला न्याय मिळाला. आता ते सांगतो तिकीट मीच काढतोय, मी पाठवतोय उद्या त्यांना असं. त्याच्या मिसेसची बोलणं केलं. ते घाची बोलतात का मी तिकीट काढतो आणि पाठवतो असं? हो घाची बोलला आता. कारण की तोच एजंट आहे ना. तोच एजंट आहे. वडोदराचा आहे ना वडोदरा. तुमचा प्रयत्न होतं, तुमच्या पाठपुराव्यामुळे आज तो मुलगा परत येतोय. ही गोष्ट नक्की येते खरंच. रात्री 2-3 वाजेपर्यंत स्वतः एसपी साहेब बोलले. तुम्ही फॉलोअप चांगला घेतला. मात्र या प्रकारामुळे परदेशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या तरुणांना योग्य माहिती आणि खात्रीशीर एजंटची निवड करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.